इथे प्रश्न विचारला म्हणजे सांगतो, भागवतामध्ये 24 अवतारांचं वर्णन केलेलं आहे. शौनकादिकांना सूत महर्षी सांगताना म्हणतात, शौनकादिकांनो, हे ऋषीवर्यांनो ऐका, मी तुम्हाला भगवंताच्या 24 अवतारांचं वर्णन करतो. भागवतामध्ये 24 अवतार कसे कसे झाले याचं विस्तृत वर्णन केले. भागवत कथा 12 स्कंद आहे. 7 दिवसात कसे होतील महाराज? उगा त्यातलं थोडं घेऊन आपल्याला बोलावं लागतं. भागवत कथा नित्य घरी वाचली पाहिजे. आपल्या घरामध्ये भागवत शास्त्र पाहिजे. कसा वेळ मिळेल तसं भागवत एक अध्याय आपण वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. काही प्रश्न पडले तर ते प्रश्न विचारले पाहिजे. प्रश्नांचं शंकांचं निरसन करून घेतलं पाहिजे. 24 अवतारांचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. भागवताच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 24 अवतारांची कथा प्रथम स्कंदामध्ये सांगितली. पहिला अवतार सनत कुमारांचा झालेला आहे. सनत कुमार पहिला अवतार. सनत कुमार हा अवतार ब्रह्मचर्याचा अवतार आहे. ब्रह्मचर्याचं प्रतीक. माणसाने काम नाही बघा, पुरुषार्थ कशाला म्हणतात? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्माने काम, धर्माने अर्थ असं जर तुम्ही केलं तर धर्माने मोक्ष प्राप्त होईल. श्रृंखला आहे. आणखी चिंतन करताय. धर्म आणि मोक्ष याच्यामध्ये काम आणि अर्थ ठेवलेला आहे. मध्ये आजूबाजूला नाही. त्या दोघांना मध्ये धर्माला सोडून अर्थ नसला पाहिजे. मागे तो कोपऱ्यात म्हणतात, जोडून व्यवहारे, उत्तम व्यवहाराने तुम्ही धन जोडा आणि खर्च करायची वेळ आली तरी उदास विचारी हे करी. लहान मुलं कोया खेळतात, कोया आणून गोट्या खेळतात. मला आज 10 गोट्या मिळाल्या, खुश. तो म्हणतो माझ्या 10 गोट्या गेल्या, ते लहान मुलं तसं मोठ्यांचं, मी 1 कोटी रुपये कमवले, बसला हातात, माझे 1 कोटी रुपये गेले, बसला. अरे त्या गोट्या आल्या काय, गोट्या गेल्या काय किंमत आहे त्याला? तसं साधू संतांच्या देतो पैसा आला काय गेला काय. पैसा महत्वाचा आहे, पण सगळं काही नाही काय. आणि तुम्ही जेवढा कमवत असाल त्यातला 1 हिस्सा, 5वा हिस्सा धर्म कार्याकरता, मंदिराकरता खर्च केला पाहिजे. मंदिराचे काही काम चालू असतील तर स्वतःहून विचारलं पाहिजे, काही मदत लागते का, दिले पाहिजे ना. अहो, आमचं धर्म मंदिर जर हे असेल, आमच्या कल्याणाचं जर केंद्र असेल, त्या मंदिरामध्ये जे जे कामं चालू आहेत कोणी केली पाहिजे? काय पाहिजे महाराज सांगा, आम्ही मदत करू. त्याची शक्ती असेल तशी मदत करा. 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये यथाशक्ती, पण मदत केल्याशिवाय राहायची नाही. आणि म्हणून सनत कुमारांचा अवतार झालेला आहे. सनत कुमार भगवान की जय. दुसरा अवतार झालेला आहे वराह अवतार. 24 अवतार पाहिजे आपण ते बघून घेऊ. वराह म्हणजे श्रेष्ठ दिवस. वराह सत्कर्म हे वराहाचं दुसरं नाव आहे. श्रेष्ठ दिवस आहे. तुम्ही कधी विचार केलाय की आजचा दिवस माझा कसा गेला? घटका गेली, फळे गेली, टोलवाजे धनाना, आयुष्याचा नाश होतो, रामकारी मनाना. महाराज, एक दिवस जीवनातून निघून गेला आता परत नाही. आजच्या दिवसामध्ये मी काय सत्संग केला? सत्संगात जेवढा काळ जातो तेवढाच काळ तो जगत असतो, बाकी मरणच आहे. म्हणून जितका जास्त सत्संग आहे तेवढा काळ. वराह भगवान की जय. तिसरा अवतार नारदाचा अवतार. नारदाचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष भक्तीचा अवतार. नारद म्हणजे भक्ती. नारद महर्षी म्हणजे कीर्तन, आद्य कीर्तनकार. नारद महर्षी आद्य कीर्तनकार. किती जणांचं कल्याण केलं? जंगलातून जात असताना वाल्या नावाचा एक चोर डाकू त्याच्या समोर आला. काय तुझ्याकडे काय आहे ते? पण त्यांनी विना काढला म्हणे, हे काय द्यायला लागला? ते म्हणजे माझ्याकडे हेच आणि लूट, तुला काय लुटायचं?
हरिनाम हरिनामाचं लूट करण्याकरता आणलेला आहे घे तो हे असं काय देऊ नको, काही पैसा आणसा काढ. म्हणलं अरे पैसा घेऊन काय करतो? हरिनामाने इहलोक आणि परलोक शुद्ध होतो. त्या द्रव्याने काय माझा चरितार्थ करतो, माझी बायको मुलं यांचं मी सांभाळ करतो. ते म्हणे अरे प्रारब्धाने या सगळ्या गोष्टी होत असतात, पण तुझ्या कल्याणाचा तू विचार केला असता, तू त्यांच्या कल्याणाचा विचार करायला लागला. मग त्यांनी सांगितलं काय करू मी आता? ते म्हणे हरिनाम करतो बाबा, तुला पडून जायचं दिसतं, मला बांधून टाकलं आणि जा म्हणे घरी जाऊन विचार बायकोला की तू या पापात वाटेकरी आहेस का? तो घरी गेला, बायकोला विचारलं का ग हे सगळं मी करतो कोणाकरता करतो? ती म्हटलं कोणाकरता म्हणजे आमच्या करता करतो. म्हणजे मग मी जे पाप करतो याच्यात तुम्ही आहात ना सहभागी? ते म्हणे अजिबात नाही. ज्या दिवशी तुम्ही पाणी ग्रहण केलं त्या दिवशी माझी जबाबदारी तुमची, मला कौतुक झालं. टाका टाका सुरत बघा, व्यवहार सांगतो तुम्हाला. जो पती पैसा कमवतो त्याला घरात मान असतो. जर पैसा कमवत नसतो तर त्याचा उद्धार सुद्धा करायला बायको माणूस होता. एका सुभाषितामध्ये म्हटलेलं आहे, भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयति. कशाने काय वश होतं या सुभाषितात सांगितलेलं आहे. कला जर असेल तर राजा खुश होतो. कलया नरेंद्रम, राजाला खुश करायला कला पाहिजे. कलया नरेंद्र, हो कलेनं राजा खुश. सत्येन मित्रम, मैत्री टिकवायची असेल तर नेहमी मित्रांमध्ये सत्य पाहिजे, लपवायचं पाहिजे. कृपयाच पुत्रम, मुलाला आयुष्यभर आपल्या सोबत ठेवायचं असेल त्याच्यावर कृपा करा. ऐकून घ्या. धनेन कांता याच्यासाठी सांगितलं मी तुला. धनेन कांता, धन असेल तर बायको मान देते, त्यानं बायको मान देते. ज्ञानेन मोक्षम वशमानयति, आणि भागवत शास्त्रातलं जर ज्ञान हाताला असेल तरच मोक्ष मिळेल, अन्यथा मोक्ष मिळेल. आणि मोक्ष मिळालाच पाहिजे. बायकोनं नाही सांगितलं, मुलाला बोलवलं, तो म्हटलं नाही तुमच्या बापाला आम्ही त्याचे डोळे धावत पळत गेला. महर्षींच्या पायावर मस्तक ठेवलं म्हणे महाराज माझ्या कल्याणाचा मार्ग सांगा. त्यांनी सांगितलं तुला हा विना घेतलूट नमस्कार. इतकं पाप होतं त्याला राम म्हणता यायचं. त्याला सांगितलं तुला मरा म्हणते बरं रोजच आहे माझं, मरा मारा मरा मारा रोजच आहे म्हणते. मग तू मरा 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 असं उलट जरी जप केला तर अंतःकरणात प्रभू रामचंद्राची प्रतिमा आणि मग म्हण मरा 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 म्हणता म्हणता राम 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 राम. इतकं राममय जीवन झालं. 12 वर्ष तप केल्यानंतर नारद महर्षी आले तर पाहिलं वारून चढलेलं होतं. बोलिले वाल्मिकी तैसे निवर्ते बोलो निदामेन नामावने. काय महाराज रामाच्या अवताराच्या अगोदर वाल्मिकी ऋषीने रामायण लिहिलं आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं नाही. वाल्मिकी ऋषीने जसं लिहिलं तसं तुम्ही वागेल. माझी आचारसंहिता तयार आहे. भक्ताच्या पुढे देवही जात नसतो. सांगण्याचा तात्पर्य नारद महर्षींचा अवतार भक्तीचा अवतार. नारद भगवान की
तिसरा अवतार नारद महर्षींचा, चौथा अवतार नरनारायणाचा अवतार आहे. हा ज्ञानाचा अवतार. नरनारायण भगवान. पाचवा अवतार कपिल देवाचा आहे. कपिल देवाचा अवतार वैराग्याचा अवतार. अहो, ज्ञान भक्ती टिकवायची असेल तर त्याला वैराग्याची जोड लागते. कपिल महर्षींचा अवतार वैराग्याचा आहे. आपल्या आईला देवोला उपदेश दिलेल्या अवतारामध्ये आणि कपिल गीता नावाने तो प्रसिद्ध आहे. अहो, भागवतामध्ये किती गीता आलेल्या आहेत. उद्धव गीता, कपिल गीता, गोपी गीता, किती गीता आहेत त्याच्यात. आणि गीता म्हणजे गायन केलं. गीता म्हणजे गायन. गीत, गीत शब्दापासून गीता. भगवत गीता ही भगवंताचं गायन आहे. त्यामध्ये तत्वज्ञान आहे, जीवनाचं कल्याण. भगवद्गीता गायली पाहिजे. भगवद्गीतेचे श्लोक संथापूर्वक गायन केलं. दोन छंद आहेत त्यामध्ये. बहुतेक श्लोक अनुष्ठुप छंदातले आहेत. आणि नरनारायणाचा अवतार भक्तीचा झाल्यानंतर ज्ञानाचा अवतार. नरनारायण भगवान की जय. कपिल भगवान की जय. सहावा अवतार दत्तात्रय भगवंताचा अवतार आहे. दत्तात्रय पाच म्हणजे ब्रह्मचर्य, संतोष, ज्ञान, भक्ती, वैराग्य एकत्रित आले की माणूस अत्री होत असतो. अत्री, अ म्हणजे नाही, त्रि म्हणजे तीन. माणूस तीनही गुणांच्या पलीकडे त्रिगुणातीत होतो. भगवान दत्तात्रय भगवंत जन्म घेतात. म्हणून भगवान दत्तात्रय भगवान की जय. पुढे सातवा अवतार यज्ञाचा झाला. आठवा ऋषभदेवांचा. नववा पृथ्वीराजाचा अवतार झालेला आहे. दहावा अवतार मत्स्य अवतार आहे. मत्स्य अवतार प्रलयकाळी वेद वाचविण्याकरता झालेला अवतार मत्स्याचा, माशांचा.
त्यावेळेस ते देवांचं म्हणजे वैद्य म्हणून ज्यांनी काम केलं ते म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे गेल्यावर दिसणार धन्वंतरीची मूर्ती ठेवलेली असते, प्रतिमा असते. धन्वंतरी अवतार आहे. धन्वंतरी भगवान की जय. 13वा अवतार मोहिनीचा अवतार आहे. जे अमृत निघालं ते अमृत देवांना देण्याकरता जो अवतार झाला त्याचं नाव मोहिनी. त्याची कथाही आपण बघूया. 14वा अवतार नरसिंह अवतार आहे. हा आवेशाचा अवतार आहे. नरसिंह अवतार भक्तावर करुणा करण्यासाठी घेतलेला अवतार आहे. प्रल्हादाला दर्शन देण्याकरता आणि प्रल्हादाला नामस्मरण घेण्यापासून जो अडवत होता त्या हिरण्यकशिपूचा वध करण्याकरता घेतलेला होता. भक्ताचे पायापासी नरसिंह भगवान की जय. 15वा अवतार हयग्रीव अवतार आहे. वेदांचं रक्षण करण्याकरता घेतलेला आहे. 16वा अवतार वामनाचा अवतार आहे. बळीराजाचं गर्भहरण करण्यासाठी हो खरं म्हणजे बळीचं कल्याण करण्यासाठी घेतलेला अवतार म्हणजे वामन अवतार. वामन भगवान की जय. 17वा अवतार परशुरामाचा अवतार आहे. अत्याचारी क्षत्रियांना मारण्याकरता घेतलेला अवतार म्हणजे परशुरामाचा. परशुराम भगवान की जय. 18वा वेद व्यासाचा अवतार आहे. काय व्यासांवर बोलावं अहो, एक एक अवतार एका दिवसाच्या कथेसाठी पुरणार नाही. अशा ज्या पीठावर मी आज बसतोय ते त्यांचंच नाव आहे व्यासपीठ. काय आणि जे लोक जे धर्माचं बोलतील त्याला म्हटलेलं आहे व्यासोच्चिष्ट, व्यासांचं उच्चिष्ट. व्यास काय व्यासाने सांगितलं नाही, तुम्ही काय नवीन सांगा. व्यासाने सांगितलं नाही. एकच वेद होता, त्या एका वेदाचे 4 भाग केलेले आणि त्या 4 भागांना आपण जाणतो. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. कोणी केले? व्यासांनी. पुन्हा एका वेदाचे पुन्हा 4 भाग पडतात. पहिल्या भागाला म्हणायचं ब्राह्मण, दुसऱ्याला म्हणायचं संहिता, पहिल्याला म्हणायचं संहिता, दुसऱ्याला म्हणायचं ब्राह्मण, तिसऱ्याला म्हणायचं आरण्य आणि चौथ्या भागाला म्हणायचं उपनिषद. चौथा अंतिम भाग आहे म्हणून उपनिषदाला वेदांत, वेदाचा अंतिम भाग म्हणून वेदांत. कोणी केलं हे सगळं? व्यासाने. व्यास भगवान की जय. 19वा अवतार प्रभू रामचंद्राचा झालेला. पुरुषोत्तमाचा अवतार. 20वा अवतार बलराम, जे भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू बलरामाचा 20वा आणि 21वा अवतार झालेला आहे तो भगवान श्रीकृष्णाचा झालेला आहे. भगवान श्रीकृष्णाचा म्हणजे पूर्ण अवतार जर कशाला म्हणायचं असेल तर श्रीकृष्ण अवतार. राम प्रभूंचा अवतार आणि कृष्ण अवतार पूर्ण अवतार आहे आणि बाकीचे अंश अवतार आहे असं म्हणायचं. भगवान श्रीकृष्ण की जय. 22वा बुद्धांचा अवतार आहे. शांतता अहिंसेचं प्रतीक म्हणजे बुद्ध. बुद्ध म्हणजे ज्या बुद्धीला बोध झाला तो बुद्ध आणि नाही झाला त्याला ती शब्द लावा निर्बुद्ध. आपण म्हणतो अरे बुद्धी कुठे गेली तुझी? बुद्धीला बोध झाला पाहिजे. भागवत कथा कशा करतात त्या बुद्धीला बोध होते म्हणून बुद्ध अवतार आहे. 23वा अवतार कल्की अवतार होणार आहे. कलियुगाच्या अंती पापाला नष्ट करण्याकरता जो अवतार आहे त्याला काय म्हणायचं? कल्की अवतार. कल्की कलीला धरून आलेला जो अवतार आहे कल्की अवतार. आणि 24वा जो अवतार आहे तो श्रीहरीचा अवतार आहे. सगळ्या अवतारांचा अधिष्ठान खाली तळाला ज्याच्यावर सगळे अवतार झाले
ते म्हणजे श्रीहरी. आणि म्हणून त्या श्रीहरीला फार महत्व आहे. हरी, हरी या शब्दाचा अर्थ आहे, हरी म्हणजे काय? हरवून नेणे. हरी, आमच्याकडे एक हरी आहे ना. हरी म्हणजे काय? हरवून नेणे, दुःख हरवून नेणे. दुःखाचं हरण करतो त्याला म्हणायचं हरी. किती महत्व आहे त्या हरीला. अहो त्या हरीचा पाठ करा, त्याला म्हणलं हरिपाठ. एकदा काय झालं, एक शिष्य गुरुंजवळ गेला आणि म्हटला, महाराज मी वेद पाठ केलाय, म्हणून दाखवू का? ते गुरु कामात असल्यामुळे त्या पिंपळाच्या झाडाकडे जा, तिथं वेद म्हण. जेवढे पानं खाली पडतील तेवढ्या चुका झाल्या समज, आणि ते पानं माझ्याकडे घेऊन मी तुला चुका सांग. तो मुलगा गेला. गेल्यानंतर त्याने वेद म्हणायला सुरुवात केली न केली तेवढा धडाधडावर 400 पानं खाली पडली. पहिला श्लोक म्हटलो म्हणलं मी आता पटकन धावत महाराज, अहो 2-4 पानं खाली पडली, काय चुकलं मग? त्या गुरुला वाटलं असं झालं कसं, म्हणून दाखव. ते म्हणायला सुरुवात केल्याबरोबर गुरुजी म्हणतात, थांब थांब, तू वेद बरोबर म्हणायला, पण वेदांची सुरुवात हरिओम या शब्दापासून. हरिओम तू म्हणला नाहीस पाहिजे. तो शिष्य हुशार, तो म्हणला, महाराज हरिओम एवढा शब्द राहिला ना, बाकी बरोबर आहे ना? ते म्हणला बाकी चुकलं तर जमतं, पण जीवनात हरी चुकता का? काय जीवनामध्ये हरी पाहिजे. हरिया राजाचे